ओढलावती अशी जीवान गावाकडची पापी साधगा। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कसं आहे तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे बैलपोळा। तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि इकडे आपला समाभाऊ आहे, बंटी आहे आणि शुभम आहे। आता आम्ही आजतो शाळेवर, कारण की शुभमला बनवायचा होता व्हिडिओ। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग पण खूप भारी होणार आहे, तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपल्या शुभम भाऊंचं पण यूट्यूब चॅनल आहे, काय नाव आहे रे? आज काढलेलं नाही यूट्यूब चॅनल कोणावर, तर त्याला मी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बनवायचे झाले, आता समाभाऊला घेतलंय सोबत, आम्हाला जायचे बैल धुवायला। ज्याचे बैल भेटते त्याचे बैल धुवून टाकू। कोणाचे बैल धुवायचे पण आता पहिले घरी जावा, मस्त बाकी जेवण वगैरे करावा, मग गावाचे बैल डायरेक्ट धुवून टाकावा। हे बघा इकडं धुवणारी गँग बसेले, आपल्या शंभूबाई, ओम साईराम दादा, इकडं आऊ आपल्या मामाचा पोरगा आहे, देबत्ती बाळू खत्ती। तर चला जाऊया घरी आता। पहिले बाकी मस्त जेवण बिवण करूया। आणि वातावरण पण आज खूप भारी आहे, पाऊस पडला पाहिजे त्याच्यामध्ये थोडा। मित्रांनो, जस्ट आता आम्ही जेवण करून इकडे आलो आणि बबल्या म्हणे शाळेला जायचंय म्हणे, तर थोडं काम आहे आणि माझा पण मोबाईलला ग्लास टाकायचा आहे। आता आम्ही चाललोय शाळेत जायला आणि सोबत बंट्यामा पण आहे। आता बंट्यामा तेव्हा तिकडे घरी आहे, जेवण करायला जायले केव्हा येतो केव्हा नाही। जेवण झाल्यावर आता आम्ही लगेच निघणार आहे, कारण की ऊन तर इतकं आहे, तर म्हणलं पहिले रुमाल घेऊन घ्यावं लागेल म्हणलं। आज पोळा पण आहे, पण काय पाऊस येण्याची शक्यता कमी वाटते। अरे बघू शकता माझी पण एंट्री झाली, जेवण बिवण केलं आणि बंट्यामा आलाय आता म्हणजे आपण लगेच निघू। आता तो बबल्यामुळे तिकडं दुकानामध्ये पाणी पिऊ राहिला, पाणी बिनी पिलं का लगेच निघू। त्यावर काय काम आहे तुझं? रेशन कार्डचं काम आहे आणि बबल्यामाचं काहीतरी वेगळंच काम आहे वाटतं। आले गाडी ड्रायव्हर, आता आम्ही डायरेक्ट निघतो। आपल्या मोबाईलला ग्लास टाकायचा आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तुम्हाला संध्याकाळी पोळ्याची बैल पण पाहिजे। तर आता आपण जस्ट म्हणजे खडकेमध्ये पोहोचलोय, तर त्यांना म्हटलं गाडीमध्ये बी पेट्रोल टाकून घ्या म्हटलं। गाडीत जर पेट्रोल टाकलं नाही तर गाडी चाळीला जाणार नाही म्हटलं। तर बंट्या म्हणे पेट्रोल टाकतो, बबल्या म्हणे कितीचं? म्हटलं 110चं टाकून घे म्हणलं। चालन, तर निघालो आम्ही इडून मग। तर मित्रांनी ग्लास बिलास टाकलाय, ग्लासचे 300 रुपये झाले आणि आपल्या बंट्यामध्ये 180 रुपयामध्येच ग्लास टाकून दिला आहे। त्याचा मित्र होता। तर आता थोडं टेलरचं, त्या प्रॉब्लेम टेलर आहे त्यांचं मटेरियलचं सामान घ्यायचं आहे, तेवढं घेतलं का आपण आहे शिंदेला जाऊ मस्त बाकी। मग घरी गेला थोडं फ्रेश होऊ, मग तुम्हाला पोळ्याचा कार्यक्रम दाखवू। 180 मध्ये टाकला ग्लास। हे पण आमचं चाळीसगावचं गणेश कॉम्प्लेक्स, इथं सगळ्या मोबाईलच्या वस्तू भेटतात। तर चला मग भेटूया मित्रांनो। आता आम्ही शाळेजवळून आलोय घरी आणि रस्त्यामध्ये 2 पाऊस होतो, कारण की दही आणलं होतं, उघडून टाकलं होतं, फोन लावलो। आता आलोय, आता मस्त बाकी फ्रेश होतो, मग त्याच्याने 4-5 वाजता बैल सुटतील आणि इथं आपली गँग बसेल जे बैलांची वाट पाहत। घरी आलो आता, पहिले जेवण बिवण बी करतो, पण स्वयंपाक चालू असं सणाचा झाला आहे का नाही काय माहीत, पाहावं लागेल। आता वाजले 5, तर आता आम्ही चाललोय तिथे एक मंदिर आहे आपल्या गावामध्ये, विठ्ठल रुक्माईचं, कारण की तिथं सगळे बैल येतात पाया पडायला। तर तिकडं चाललोय आपण, मस्त बाकी फ्रेश वगैरे झालोय। आता डायरेक्ट निघायचं म्हणलं, आणि गडी का फ्रेश झाला नाही, सकाळचा दौऱ्यावर होता, ड्युटीवर होता तो, कारण की ड्युटीला आहे तो। इकडं आमचे लखन भाऊ बसले, तर चला ना टाकरवाडी पण आज बैल पाहिला, तर आम्ही निघालोय। हे बघा लाइटिंग तुम्हाला दिसतच असेल दोघी साईडनी, कारण की आपल्या मंडळाची लाइटिंग आहे गणपतीची। अजून गणपतीला 5 दिवस आहे, गणपतीची पण व्हिडिओ येणार आहे। हे बघा एकदम भारी आहे। आम्ही निघालोय, मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? हे पळत आलं, हे बघा इकडं बैल, हे बघा बैल काही नाही सजवली इकडं।
हा चालला कुठं चाललाय काय माहिती देवरत्न कुठं थोडं आपल्या भाऊकडून काहीतरी घ्यायचंय खायला. हा देवाला गेलो त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. गे लवकर. हे बघा बैल चालले तिकडे एक मंदिराच ठिकाणी भरपूर येत आता. हो गे लवकर. सण आहे खेड्यावरच जास्त मजा येते सिटीवर येत नाही. हे बघा हे मंदिर आहे आता इकडं गणपतीचं मंदिर आहे. सगळे बैल इकडं जमते. हे बघा सगळे बैल जमेल इकडं. हे बघा इकडं आपले भगवान काका बी वाजायला. हे बघा इकडं आपले शिवम भाऊ बसेल आपले भगवान बाबा आहे वाजायला. चंद्र कोरेवाने शिंग खट्टपाषाणाच अंग पानसमये ग येती वर गुल्हालाची माती पानसमये ग येती वर गुल्हालाची माती. आपल्या भाऊला हलगी तर काय जमत नाही पण करून पाहू म्हणे प्रॅक्टिस. पण भाऊला काय शेवटपर्यंत हलगी जमलीच नाही म्हणलं ठेवून आता. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती साद घालती पुन्हा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपले भाऊ बोलतील लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तर जय महाराष्ट्र.